नमस्कार. शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन या आमच्या पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला आमच्या एका नातेवाईकाची ओळख करून देणार आहे. नातेवाईक म्हटलं तर माणूसच असतो असं नाही आहे. एक कोकणातला आंबा, एक आंब्याचं झाड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ही गोष्ट मी आपल्याला समजावून सांगणार आहे. हा आमचा एक आंबा आहे. या आंब्याचं झाड आहे. या झाडाचं नाव आहे गोलटा आंबा. तुम्ही बघू शकता वरती या आंब्याचा केवढा मोठा आघाडा चारही बाजूनी समप्रमाणामध्ये पसरलेला असतोय आणि तो तुम्हाला इथे दिसतोय. हा गोलटा आंबा मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत दरवर्षी या गोलट्या आंब्याचा पिकलेला आंबा खात आलो आहे. आणि हा आंबा जवळजवळ 150 वर्ष जुनं झाड आहे. हे जुनं झाड हे एक आमच्या आजोबा पंजोबांनी लावलेलं आहे. आणि आज आम्ही या गोलट्या आंब्याखाली आल्यानंतर आम्हाला आमच्या आजोबा पंजोबाची खरोखर आठवण येते. तुम्ही बघू शकता हे झाड किती इझी आहे झाडावर चढणं. सगळ्या पद्धतीने आम्ही लहान असताना ह्या झाडाचे आंबे आम्ही जमिनीवरून असे काढलेले आहेत. परंतु आज निसर्ग साफसफाई न झाल्यामुळे याची आज अवस्था अशा प्रकारे झालेली आहे. त्याची स्वच्छता करणं, सगळं काय करणं ह्या जबाबदाऱ्या प्रत्येक कुटुंबातले लोक झटकण्याची कामं करतात. आणि नंतर माझा आहे तुझा आहे अशा चक्करमध्ये हे असे कित्येक आंबे, कित्येक झाडं आणि कित्येक रानं ही अशी ओसाड पडतात. आणि ह्या सगळ्याला आपणच जबाबदार असतो. कोकणामध्ये जमिनी ज्या आहेत ना त्या भावाभावांमध्ये विभागलेल्या असतात. वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सेवारी वाढल्यामुळं लोक त्यामध्ये हिस्सेवारीत नावं वाढली जातात, सातबाऱ्यात नावं वाढली जातात. आणि त्यामुळं त्या गर्दीमध्ये आपण आपली जी इष्टक आहे, आपली जी जमीन आहे या जमिनीकडे दुर्लक्ष करतो. आज कोकणातले कित्येक शेतकरी शेती सोडून मुंबईच्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. तुम्ही बघताय ही शेत जमीन खाली इकडे जरा कॅमेरा दाखवला तर लक्षात येईल हे सगळं शेत जमीन आहे. आणि ह्या शेत जमिनीमध्ये आम्ही पूर्वी शेती करत होतो. इथे भात शेती व्हायची. पण काळांतराने इकडे काही अडचणींमुळं रान वाढलं, लोक इथून विभागले, स्थलांतरित झाले, त्यामुळे ही ओसाड जमिनी पडलेल्या आहेत. आज आपण फक्त आणि फक्त कुणीतरी आपल्याला देतं आहे फुकटचं रेशन, ते खाऊन जीव जगवतोय किंवा विकतचं खातोय, पैसा कमवतोय. परंतु आपली ही इष्टकवाडी आहे ही सगळी विसरत चाललो आहे. असं कुणी करू नका. मी संपूर्ण कोकणवासियांना विनंती करतो की आपल्या जमिनी, आपल्या इष्टकीकडे लक्ष द्या, आपल्या गावाकडे लक्ष द्या. आपली संस्कृती, आपली जुनी झाडं, हे आपले मायबाप असलेली झाडं यांना जपण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. मी इथे थांबतो.